900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये आता झुंपण्याची शक्यता आहे, कारण तत्कालीन मुख्यमंत्री यांनी एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेल्या आता प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेले आहेत। सिडकोच्या खरपुडी प्रकल्पाला शिंदेंनी मान्यता दिली होती, त्याची चौकशी करा असे आदेश आता देण्यात आलेले आहेत। या प्रकल्पाची चौकशी करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली होती। विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरून जोडण्यात आलेले आहेत। विनायक, काय सांगाल, काय नेमकं अपडेट? रुशाली, आपण जर पाहिलं तर जालना मधला खरपुडी प्रकल्प सिडकोचा होता आणि त्याची किंमत जर आपण पाहिली तर 900 कोटी होती। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती, परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे माजी आमदार जे आहेत संतोष सांबरे जालनाचे आहेत, त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाला विरोध जो आहे तो केला होता आणि त्यांनी पत्र जे आहे ते मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना जो आहे तो पत्र दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये या प्रकल्पामध्ये भूमाफिया जे आहेत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असं त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता सिडकोचे जे संचालक व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर द्यावा अशी आदेश जे आहेत असे देण्यात आलेले आहेत। आणि ज्या पद्धतीनं मागणी संतोष सांबरे यांनी केली होती या मागणीची दखल जी आहे ते मुख्यमंत्री सचिव कार्यालयाकडून घेण्यात आलेली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते संपूर्ण तपासा, त्यांची जी आरोप जे त्यांनी केलेले आहेत ते आरोप तपासा अशी या पत्राद्वारे संचालकांना सिडकोच्या जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत। विनायक, थोडंसं तुम्हाला थांबवते, आपण एक महत्त्वाची अपडेट प्रेक्षकांना सांगूया। ठाकरेंचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी तक्रार केली होती आणि आता शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री सचिवालयाकडून या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। विनायक, काय सांगाल? खरपुडी प्रकल्पावरून आधीच नागरिकांची तीव्र नाराजी होती आणि त्यानंतर आता चौकशीची मागणी करण्यात आली आणि मुख्यमंत्री सचिवालयाकडून आता ही मागणी मान्य झाली आहे, चौकशीचे आदेश देण्यात आलेत। बरोबर आहे, हा प्रकल्प जो आहे तो जालना मधला आहे आणि त्या ठिकाणी सिडकोकडून ही संपूर्ण 900 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प जो आहे तो उभारला जात होता आणि त्यामध्ये कुठेतरी अनियमितता आहे, भूमाफियांचा यामध्ये हस्तक्षेप आहे असे सगळे आरोप जे आहेत ते संतोष सांबरे यांनी केले होते। तसं पत्र देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलं होतं आणि त्याची दखल जे आहे ते मुख्यमंत्री सचिव कार्यालयाकडून घेण्यात आलेले आहे आणि तसं पत्र आता सिडकोच्या संचालकांना देण्यात आलेलं आहे। त्यांचे जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये काही तथ्यता आहे का हे तपासण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हे आरोप ची तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाला सिडको सचिव संचालकांना देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नक्कीच विनायक, 900 कोटींच्या प्रकल्पावरून शिंदे भाजपात आता